नमस्कार मित्रो, माझं नाव विलास सूर्यवंशी. तुमच्या स्क्रीनवर माझा पूर्ण परिचय दिसते आहे. मी आज वर्ग 10वा, विषय मराठी, कविता 12वी, भरतवाक्य. मित्रो, भरतवाक्य ही मोरोपंतांची कविता आहे आणि मोरोपंत म्हटलं की त्याचा जर काळ बघितला तर त्याचा जन्म आहे 1729 ते 1794. म्हणजे या काळामध्ये मोरोपंतांनी खूप सुंदर सुंदर काव्य लिहिले आणि त्याच काव्य प्रकारामधला हा जो प्रकार आहे भरतवाक्य नावाचा, हा केकावली काव्यसंग्रहातून घेतलेला एक प्रकार आहे. केकावली काव्यसंग्रह आणि त्याच्यामधून घेतलेली ही कविता म्हणजे भरतवाक्य. आता बघा, स्क्रीनवरती तुम्हाला कवितेची मध्यवर्ती कल्पना दिसते. आता मध्यवर्ती कल्पना कवितेची जर तुम्हाला पाहायची म्हटलं तर माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीने राहावे व सुवचनाच्या विचारांनी वागावे. खोटा अभिमान न बाळगता, मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्ती मार्गाचा अवलंब करावा, असा उपदेश कवी मोरोपंतांनी केकावली या काव्यसंग्रहात केलेला आहे. मित्रो, म्हणजे आपण नेहमी सदमार्गाने सत्यमार्गाने चाललं पाहिजे आणि सज्जनाची संगत आपण केली पाहिजे. नेहमी सज्जन लोकांसोबत आपण राहिलो पाहिजे. अशा प्रकारचा अनेक वेळा त्यांनी उपदेश तुमच्यासमोर केला. परंतु होतं कसं की आपण प्रपंचामध्ये एवढं गुरफटलं जातो, संसारामध्ये एवढं गुरफटलं जातो की भगवंत, परमेश्वर, देव, चांगुलपणा हा कुठेही आपल्याला दिसत नाही. आपल्याला फक्त दिसतो तो आपला परिवार, आपला संसार, आपले मुलं, आपले लेकरं. आणि यात आपण एवढं गुरफटलं जातो की आपल्याला परमार्थापर्यंत जाता येत नाही. आणि परमार्थापर्यंत यासाठी जाता येत नाही तिथपर्यंत आपल्याला परम अर्थ आपल्या जीवनाचा कळत नाही. आणि म्हणून या केकावलीमध्ये मोरोपंत म्हणतात, बघा तुमच्या स्क्रीनवरती मोरोपंतांची कविता दिसते आहे, भरतवाक्य, जे तुमच्या अभ्यासक्रमाला आहे. त्यामध्ये पहिलं वाक्य म्हटलं आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वतांना आवडो. म्हणजे सुसंगती सदा घडो, नेहमी म्हणजे चांगल्या प्रकारची संगत, चांगल्या प्रकारचे मित्र आपल्याला लाभले पाहिजे. नेहमी आपल्या कानावरती सुजन वाक्य, खरोखर ते कानाला ऐकण्याजोगं जर वाक्य असेल तर ते वाक्य आपल्या नेहमी कानावर पडायला पाहिजे. कलंक मतीचा जडो, म्हणजे डोक्यामध्ये जे वाईट विचार आहेत तो कलंक आपला पुसला गेला पाहिजे. आणि जो विषय मला वाईट आहे तो कधी मला आवडायला नको. नावड म्हणजे आवडायला नको. सदेंद्र कमळी दडो, म्हणजे जे सज्जन माणसं आहेत त्यांचे पाय हे कमळासारखे असतात आणि ते नेहमी आपण कमळात लपवले पाहिजे. मुरडिता हटाने अडो, म्हणजे असंच जर आपला माणूस, आपल्याला सज्जन माणूस मिळाला तर आपल्याला कितीही कोणी हट्ट केला तरी आपण हट्टावर अडून राहिलं पाहिजे. वियोग घडता रडो, म्हणजे त्याच्यासोबत जर आपला विरह झाला, त्याच्यापासून आपला दुरावा जर झाला तर तो आपण तिथून हटाने अडलं पाहिजे. मन भवचरित्रोत जडो, म्हणजे मन जे आहे आपलं ते नेहमी आपल्या संसारामध्ये, भक्ती मार्गामध्ये, चांगल्या मार्गामध्ये दडलं पाहिजे, असे मोरोपंत म्हणतात. चला दुसऱ्या याच्याकडे जाऊया. न निश्चय कधी ढळो, कृजन विघ्न बाधा टळो. न निश्चय, न आणि निश्चय, म्हणजे जो मी निश्चय केला आहे तो निश्चय जर चांगला असेल तर तो कधीही ढळायला नको. आणि जर ते केलं तर कुजन विघ्न बाधा टळो, म्हणजे आपल्यावर येणारं वाईट असं संकट आहे ते टळल्याशिवाय राहत नाही. न चित्त भजनी चळो, भजनी म्हणजे काय? भजन म्हणजे नामस्मरण, भजने म्हणजे काय? नामस्मरण करणे. न चित्त, न चित्त म्हणजे आपलं चित्त जे आहे ते भजनातून कधीही हटायला नको. मती सद मार्गी वळो, म्हणजे आपली जे मती आहे, आपली जी बुद्धी आहे ते चांगल्या मार्गावरती वळली पाहिजे. स्वस्तत्व हृदया कळो, स्व मी काय आहो, स्वतः मी काय आहो हे जर कळलं ना तर मार्ग माणूस ॲटोमॅटिक निवडतो.
म्हणून म्हटलं आहे सत्वत्व म्हणजे मला ज्या तत्वावर चालायचं आहे, वागायचं आहे, बोलायचं आहे तो मार्ग. दुराभिमान सारा गळो. आपल्याला स्वाभिमान पाहिजे मित्रो, दुराभिमान नको आहे. जे काही मी कमवलं आहे, जे काही मी चटणी भाकर खात आहे, ही माझी स्वाभिमानाची आहे. माझं फाटकं शर्ट बरं आहे, लोकांचं मला चांगलं नको आहे. माझी फाटकी वाकड चांगली आहे, पण दुसऱ्याची नको आहे. म्हणजे हा जो अभिमान आहे तो असला पाहिजे, दुराभिमान नको. पुन्हा न मन हे मळो. दुसऱ्याकडे पाहिल्यानंतर आपलं मन मलिन व्हायला नको. दुरित आत्मबोध जळो. दुरित म्हणजे वाईट, आत्मबोध म्हणजे जो माणूस आपल्याला वाईट प्रकारचा बोध देतो, आत्मबोध देतो, तो आपल्या मनातून जळलाच पाहिजे, म्हणजे निघून गेला पाहिजे. त्याशिवाय आपण सज्जन बनू शकत नाही. मुखी हरी वसो तुझी कुशल धामावली, क्षणात पूर्वी जी सकल कामना मावली. आणि असा मनुष्य जर भगवंताच्या परमेश्वराच्या चरणी विलीन झाला असेल, भक्तीत विलीन झाला असेल, भक्त मार्गावर चालला असेल, भक्तीच्या मार्गावर त्याने आपलं देह अर्पण केला असेल, तर त्या माणसाला भगवंत परमेश्वर देव मदत केल्याखेरीज राहत नाही. कृपा करशी तू जगन्न निवासा दासावरी. अरे हे परमेश्वरा, हे भक्ता, हे परमेश्वरा, मी तुझा भक्त आहे रे, म्हणून तू कृपा कर माझ्या दासावरी, म्हणजे माझ्या भक्तावर तू कृपा कर. तशी प्रकट हे निजाश्रितजदा सदासावरी, म्हणजे माझ्या नेहमी तू जवळ राहशील, माझ्या तू नेहमी हृदयात राहशील, जर तू माझ्यावरती कृपा करशील तर. जो माणूस सत्य बोलतो, सत्य चालतो, त्याच्या पाठीशी नेहमी परमेश्वर भगवंत देव उभा असतो मित्रो. असं या भरतवाक्य या काव्यामधून आपल्याला शिकायला मिळालं. यावरती अशा प्रकारची कृती तुम्हाला स्वाध्यायामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये 2 प्रकारची कृती दिली आहे. चरित्र संपन्न बनण्यासाठी काय करायला पाहिजे 2 दिल्या. आवश्यक असणाऱ्या गोष्टी, टाळल्या पाहिजे अशा गोष्टी, म्हणजे जे करायचं नाही ते आणि जे करायचं आहे ते, अशा 2 प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे. मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी, म्हणजे कोणत्या 4 प्रकारच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहे मोरोपंतांनी, त्या इथं तुम्हाला लिहायच्या आहे. त्या अशा प्रकारे राहील. दिसते तुम्हाला स्क्रीनवरती. म्हणजे हे उत्तर तुम्हाला अशा प्रकारे सोडवायचे आहे. मित्रो, सामोर जाऊया. समोर एक महत्त्वाचा प्रश्न या कवितेवर विचारला जाणार आहे. तो तुमच्या बोर्डाच्या म्हणजे SSC बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्न 2 आ मधलं मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. मोठा प्रश्न आहे मित्रो, 8 मार्कासाठी. आणि तो 8 मार्काचा प्रश्न कसा सोडवायचा ते तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवलेला आहे. प्रस्तुत कवी, कवितेचे कवी कोण आहे मोरोपंत, कवितेचे रचना प्रकार काय आहे तर आर्या, तुम्हाला माहीत असले वृत्त आहे, त्या वृत्तामध्ये हे कविता मोडल्या गेलेली आहे. कवितेचा काव्यसंग्रह केकावली, कवितेचा विषय सज्जन माणसाचे महत्त्व, कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव म्हणजे सज्जन माणसाच्या सहवासात राहणे सुखकारक असते. हा स्थायी भाव आहे, हा जाणारा नाही. आणि नंतर तुम्हाला कवितेच्या कवीची लेखन वैशिष्ट्ये, अशा प्रकारे तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न विचारला जातो मित्रो. तर मित्रो, इथं मी माझी कविता भरतवाक्य संपवत आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तरी माझ्या व्हिडिओला लाईक करणं विसरू नका, शेअर करणं विसरू नका, सबस्क्राईब करणं विसरू नका आणि कॉमेंटसुद्धा करणं विसरू नका. धन्यवाद. थांबतो आहे.